गावामध्ये आता ठळक बदल दिसायला लागले. आर्थिक बदल आहे, सांस्कृतिक बदल आहे, सामाजिक बदल आहे. बैलाचा नांगर गेला, ट्रॅक्टरचा नांगर आला. या बदलाचं आम्हाला स्वागत करावं असं वाटतं, पण आमची सांस्कृतिक जी घसरण होते आहे त्याच्याबद्दल मात्र आम्हाला खंत आहे. पूर्वी जेव्हा वावरामधून काम करून आमची एखादी माय माऊली जेव्हा गावामध्ये यायची ना, तेव्हा पंचायतीच्या ज्यावेळेस ती वेशीच्या जवळ यायची, तेव्हा वेशीमध्ये येण्याआधी ती पायामधल्या चपला काढून घ्यायची आणि हातामध्ये घ्यायची. अनवाणी पायानं ती गावातून जायची, कारण तिला गाव गाव वाटत नव्हतं, तिला ते मंदिर वाटायचं. ती ज्यावेळेस रस्त्यानं चालायची तेव्हा रस्त्यातली सगळी पुरुष मंडळी बाजूला व्हायची, तिच्याकडे कोणी फिरून बघत नव्हतं. आजचं चित्र काय बघा, एखादी स्त्री जर रस्त्यानं चालत असली तर सगळे एकटक बघत असतात. म्हणजे जगामध्ये कुठला तरी एक देश आहे विष्णू, तिथं स्त्रिया नाही. हे सगळी माणसं तिथून आली की काय असं मला कधी कधी वाटत असतं. आणि जेव्हा ती अशी रस्त्यानं झाली ती काही चपला हातातून काढून ती चालत नाही. हे सगळे बदल आहे. ज्यांचे नंबर 5च्या वर गेलेले आहे ते सुद्धा वर मान करून खालच्या पिंगातून बघत असतात. आणि जेव्हा असेच लोक आपल्याला जेव्हा संस्कृतीबद्दल सांगतात ना, तेव्हा हसू पण येतं. आता मागे एक कार्यक्रम होता रावरीला, माझी बायको आणि मी कार्यक्रमाला चाललो होतो तुकारामजी. एसटीनं जायचं होतं म्हणून घरापासून एसटीच्या स्टँड पर्यंत आम्ही चालत निघालो. रस्त्यानं गप्पा मारत चाललो. आता लग्न होऊन 4-5 वर्ष झाले, बोलायला काही अडचण नाही. आमच्या पुढे एक बाबा चाललेले होते, त्यांनी आमच्या सगळ्या गप्पा ऐकल्या. त्या स्टॉपवर गेले, मला म्हटले तू जगतापच असता. म्हटलं हो, काय झालं, काही लाजबीज वाटते की नाही. म्हटलं काय झालं काय नाही, पण खुशाल त्या बाई बरोबर बोलत चाललं. म्हटलं अहो ती माझीच बायको आहे, त्याच्यात मास्तर असल्यामुळे स्वतःचीच घेऊन फिरावी लागते. म्हटलं इतर काही संधी नाही. नाही म्हणे तरी लाज वाटायला पाहिजे म्हणे तुला. म्हटलं झालं काय, पण तुम्ही जेवढे शिकले तेवढे हुकले. म्हटलं नेमकं झालं काय, शिकलं हुकलं याचा काय समज. म्हणे मी जेव्हा लग्न केलं 15 वर्ष मी माझ्या बायकोशी बोललो नव्हतो. बाबा म्हटले. म्हटलं काय 15 वर्ष बोलले नव्हते, आणि अजिबात बोललो नाही. म्हटलं का हो बाबा, मग तुम्हाला मुलगाही 16व्या वर्षी झाला असेल पहिला. ते म्हणे नाही, मुलगा दुसऱ्याच वर्षी झाला म्हणे. म्हटलं चपला काढा, दर्शन घेतो जोडीनं. विषय संस्कृती बदलाचा नाही, व्याख्यांचा आहे. काळानुसार व्याख्या बदलत चालतात, आपल्याला हे काळानुसार स्वीकारावं लागतं. असे वेगवेगळे बदल आहे मित्रांनो. सांस्कृतिक बदल फार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसत आहे. गाव कसं बदलत चाललंय, या बदलत्या गावाची पहिली कविता घेऊन मी आपल्यासमोर एक ताकदीचा कवी बोलवतोय. चौरे चित्रपटाचा गीतकार, महाराष्ट्रातला मोठा कवी चित्रकार विष्णू थोरे, त्याला विनंती करतो की या कार्यक्रमाची तुझ्या कवितेने आणि निवेदनाने सुरुवात करावी. टाळ्या जरा कडकडून वाजवा. कारण मुंबई पुण्यामध्ये आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. मुंबईमधले लोक कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी टाळ्या वाजवतात, कारण त्यांना लोकल पकडायची असते. पुण्यामधले लोक शेजारच्याला विचारून टाळ्या वाजवतात, वाजू का नको. काही ते इतके लाजरे बुजरे लोक पाहिले विष्णू. मी 1.5 वर्ष पुण्यात राहिलोय. काही लोकांना चांगलं आवडलं तरी टाळ्या वाजवायची लाज वाटते. घरी जातात, तोंडावरून पांघरून घेतात, मग टाळ्या वाजवतात. असे काही लोक इथं आपण अनुभवलेले आहे. पण हे सोनजाम गाव आहे, आदिवासी तालुक्यातलं आहे, माझ्या आत्याचं आहे, मला सगळं माहित आहे. तुला चांगल्या कवितेला चांगली दाद मिळेल. कवी विष्णू थोरे. बैलगाडीच्या चकाऱ्या बुजल्या, रस्ते गाव पॉश झालं आणि गुदमरेला श्वास घ्यायला आता शेमडं पोरग व्हॉट्सअपला आलं. शिकली हुकली पोरं, नांगर हाती धरला नाही. शिकली हुकली पोरं, नांगर हाती धरला नाही. डिजिटल झाले कार्यकर्ते आणि नेता कोणी उरला नाही. लोकसभा राज्यसभा आता जत्रा नव्या भरू लागल्या. लोकसभा राज्यसभा आता जत्रा नव्या भरू लागल्या आणि लोकशाहीच्या दिंड्या आता ढाब्यावर जाऊन चोरू लागल्या. भाकरीचं इमान गेलं, भाकरीचं इमान गेलं, दारूशिवाय मतदाराचा ओळख नाही. खरंय का नाही. भाकरीचं इमान गेलं, दारूशिवाय मतदाराचा ओळख नाही. आणि निवडणुकीचं भाद्रपद लागल्याशिवाय उमेदवार काही फळत नाही. म्हणजे झालं काय, किती वाताहत आहे परिवर्तनाची बघा. परवा एक माणूस म्हैस विकायला बाजारात आला. म्हशीची किंमत किती, 50,000 रुपये. गिरायकांना विचारलं, बाबा रे असं 50,000 तुझ्या म्हशीत काय, जास्त दूध देते काय. ते म्हणलं नाही. म्हणे मग गाभण आहे का. म्हणे नाही. मग 50,000 तुझ्या म्हशीत काय. त्या म्हशीवाल्याने सांगितलं, साहेब माझ्या म्हशीचं चारित्र्य चांगलं आहे. म्हणजे ज्याचं चारित्र्य आणि चरित्र चांगलं त्यालाच जगात किंमत असते.
कारण महाभारतापासून महान भारतापर्यंत तुमचं आमचं जे परिवर्तन झालं ते भयानक आहे. काय झालं ते परिवर्तन तुमच्या पुढे ठेवतो. महाभारत ते महान भारत ही कविता आहे. कविता अशी आहे की गंगा घाटावर बुवांची गर्दी, आंघोळीसाठी बायांची रेख. गंगा घाटावर बुवांची गर्दी, आंघोळीसाठी बायांची रेख. आंघोळीनं पाणी सरलंय आणि काठावर कपड्यांचे ढीक. आता कपडे नाही चोरत कृष्ण, पॉकेट मार झालाय. आता कपडे नाही चोरत कृष्ण, पॉकेट मार झालाय. आणि सुदाम्यानं तर पोह्यांचा धंदा सुरू केलाय. पाणीपुडी खाता खाता अर्जुन द्रौपदीला पटवतो. पाणीपुडी खाता खाता अर्जुन द्रौपदीला पटवतो आणि रिक्षाच्या कृष्णरथातून सुभद्रेला पळवतो. कौरवांची सुरक्षा पिक्चर लागला फेमला. कौरवांची सुरक्षा पिक्चर लागलाय फेमला. आणि मिलिटरीच्या भरतीसाठी आता भीम जातो जिमला. युधिष्ठिर जुगारावर पीएचडी करतोय. युधिष्ठिर जुगारावर पीएचडी करतोय. मामा शकुनी त्याला गाईड आहेत. आणि धृतराष्ट्राचा आंधळे पण गांधरला सरप्राईज आहे. द्रोणाचार्यांना आता सर्व शिष्यांविषयी ममत्व वाटतं. द्रोणाचार्यांना आता सर्व शिष्यांविषयी ममत्व वाटतं. आणि एकलव्याची आठवण म्हणून त्यांना थम्सअप प्यावंसं वाटतं. पण दान करणारा कर्ण आंघोळीला गेलाय खोल नदीच्या पुरात. दान करणारा कर्ण आंघोळीला गेलाय खोल नदीच्या पुरात, कदाचित परत न येण्यासाठी. आणि दान मागणारे कितीतरी इंद्र आणि कुंत्या तात्काळ उभ्या त्याची वाट पाहत पूरग्रस्त पॅकेज घेण्यासाठी. मी कृष्णाला म्हटलं, कृष्णा तू अर्जुनाला गीता सांगितलीस आणि महाभारत झालं. आता मी अभिमन्यूला सांगेन कविता आणि महान भारत होईल. जशी महाभारतासाठी गीतेची तशी महान भारतासाठी आज कवितेची कालातीत गरज आहे.